रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रुपाली चाकणकर माध्यमांपासून दूरच राहत होत्या। मात्र आज त्यांनी माध्यमांना एकदा नव्हे तर दोनदा प्रतिक्रिया दिली। निमित्त होतं SIT चौकशीचं। 6 तासांच्या चौकशीमध्ये SITनं रुपाली चाकणकरांना कोणते प्रश्न विचारले, त्यातल्या कोणत्या प्रश्नांची चाकणकरांकडून समाधानकारक उत्तरं मिळाली आणि कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, बघूया या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांचा हा स्पेशल रिपोर्ट। आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे। त्या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य करेन। अशोक खरात प्रकरणी नेमलेल्या SIT कडून चौकशी सुरू होण्यापूर्वी रुपाली चाकणकरांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया। महिलांवरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक झाली 18 मार्चला। रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला 20 मार्चला आणि आता तब्बल 50 दिवसांनी रुपाली चाकणकरांची SIT कडून चौकशी होतीये। देवासमान मानणाऱ्या अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ हे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या। एका तक्रारदाराला अडचणीत आणण्यासाठी भोंदू अशोक खरातने एका महिलेला पुढे केलं आणि त्या ठिकाणी या महिलेला पुढे करून शिर्डी पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास करावा म्हणून रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना नोटीस देत त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर आहेत। एकूणच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर रुपाली चाकणकर या असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका देखील रुपाली चाकणकर यांच्यावर लावण्यात आलाय। नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात दुपारी 12:30च्या सुमारास रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू झाली। चौकशीसाठी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी, शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे हे अधिकारी उपस्थित होते। जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती। SIT मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल। आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य करेन। अखेर रुपाली चाकणकरांची चौकशी झाली। या गोष्टीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आनंद व्यक्त केलाय। मात्र हा आनंद व्यक्त करतानाच त्यांनी काही गोष्टींवर तीव्र आक्षेपही नोंदवलाय। त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे। अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील। तर माझी SITला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा। चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे। अंजली दमानी यांचा सल्ला SITनं गांभीर्यानं घेतला की नाही हे काही कळू शकलेलं नाही। मात्र रुपाली चाकणकरांच्या चौकशीच्या निमित्तानं अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा अशोक खरातला भेटणाऱ्या नेत्यांच्या यादीवरची धूळ झटकत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। SPंकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता। अंजली दमानी यांनी ज्या ज्या नेत्यांची नावं घेतली त्यातलं एक नाव होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं। त्यामुळे दमानी यांच्या या मागणीवर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त करताना प्रश्नांच्या उलटफैरी झाडल्यात। अहो, चौकशी करायला तेवढे पुरावे असावे लागतात। माझाही फोटो त्या खरात बरोबर आहे काय? मग काय माझी चौकशी सुरू झाली काय? फोटो असणं आणि प्रत्यक्षात काही संबंध निघणं याला फरक, त्याच्यात फार मोठा फरक आहे। तुम्ही कुणाच्या फोटोवर कुणाची चौकशी लावत बसला असं होत नसतं। हजारो लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा हा प्रकार चालू आहे। हजारो लोकांचे फोटो त्यांच्या बरोबर असतील, मग हजारो लोकांना काय ते काय अदालतमध्ये आणणार आहेत का? अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत, त्यामुळे त्यांची चौकशी होणार का या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात बोलताना दिलं होतं. फोटो कोणासोबत आहे त्याच्याकरता चौकशी, त्यांचा काही व्यवहार झाला आहे का, त्याचे काही पुरावे आहेत का. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अतिशय चांगला जे काही तपास आहे तो चाललेला आहे. इतका नीट तपास चाललाय, प्रोफेशनल तपास चाललाय, कोणी सुटणार नाही याच्यामध्ये. मी महाराष्ट्राला एवढं आश्वस्त करू इच्छितो, खरात किंवा त्याच्यासारखे जे भोंदू बाबा आहेत यांची जागा जेलमध्येच आहे. यांना काही झालं तरी जेलमधनं बाहेर आम्ही येऊ देणार नाही. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी नाव न घेता 4 मंत्र्यांना अशोक खरात प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंचे आरोप ऐकल्यानंतर त्यांना एक निरोप धाडलाय. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की घरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफस्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. ती वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. पण या खऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. हे तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काही अर्थ नाही. हिंमत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्तीने. कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये. काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही. तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका. खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे. तुमच्या धमक असेल तर नाव सांगा. आता एसआयटीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची अडचण वाढणार की त्यांच्यावर झालेले आरोप पुसून टाकण्यात ते यशस्वी ठरणार? या प्रश्नाचं उत्तर रुपाली चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीची दशा आणि दिशा ठरवणारं असणार आहे. शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक.